हवं हॅलो प्रीतम बबन पाटील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। सन्मान्य जितेंद्र सुरेश पाटील वसरे आपण व्यासपीठावर यावं। मला पाठवलंय का नाही तिथे लिहून ठेवा ना म्हणजे टेन्शनच नाही। काउंट डाऊन या ठिकाणी सुरू होतंय। खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या आई माय माऊली कैलाई वरदान क्रीडा संकुलामध्ये 10 9 8 7 6 5 4 3 2 1 कुणबी प्रीमियर लीगचा 6वा हंगाम ग्रँड फिनाले जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या सामन्याकरिता। ग्रँड फिनालेला सुरुवात। चला दोन्ही संघांचा 12th मॅन आपण या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये। यस राजू पवार सर आम्ही दखल घेतलेले आहे। ग्रीन सिग्नल पोहोचलेला आहे। श्री प्रदीप जगन्नाथ पाटील पोचाडे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य 5500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे। त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। आदरणीय श्री दिलीप नारायण पाटील हालोली यांच्याकडून 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि आदरणीय सन्माननीय श्री अमोल भरत पाटील गिराळे यांच्याकडून 7000 रुपयांचं आर्थिक सहाय्य। सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार। यावेळेला इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका ग्रँड फिनाले कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण पाहतोय। आणि जी मेहनत संपूर्ण केपीएल कार्यकारिणीने घेतलेली आहे। क्रिकेट फक्त निमित्त परंतु 2016 मध्ये लावलेल्या एका छोट्याच्या रोपट्याचं जे आज वटवृक्षात झालेलं रूपांतर आहे। जी मेहनत केपीएल कार्यकारिणीने घेतलेली आहे त्या कार्यकारिणीला त्रिवार मुजरा। संपूर्ण समाज एकत्रित एकच सूत्रात गुंफण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे आपण संपूर्ण केपीएल कार्यकारिणीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। आदरणीय कौशल जाधव आणि मोहित घरत जे 2 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी आदरणीय सन्माननीय भरत जाधव आणि सुशांत जाधव नानिवली यांच्याकडून मोहित घरत आणि कौशल जाधव यांच्या प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। चार या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं। 4 रन्स विदाउट लॉस। 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ऑन स्ट्राइक फलंदाज यतीन शंकर पाटील ब्रँड ऑफ नाउजे या ठिकाणी पाहू शकतायत। बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये। सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। मी एक विनंती जरूर करेन या षटकानंतर जी मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप आहे या षटकानंतर कृपया करून मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा। तो सन्मान आहे कौशल बबन जाधव याच्या शिरावरती सजलेला आहे तो त्याने जरूर परिधान करायला हवा या सामन्यामध्ये। आपणास नम्र विनंती आहे। ऑन साइडला सजवलेला फटका चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार 4 गुड शॉट। धन्यवाद। डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय 9 धावा फलकावर। मी विनंती करेन हा मान आहे हा सन्मान आहे ही जी कॅप आहे हा अभिमानाचा क्षण आहे। कौशलच्या शिरावर ती सजलीच पाहिजे या शेवटच्या सामन्यामध्ये। आपण थेट मैदानामध्ये प्रोव्हाइड करा। आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं षटक संपन्न झालेलं आहे।
आणि कौशल बबन जाधव यांनी ती कॅप परिधान करून खेळावं ही विनंती, कारण आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळता आहात आणि तो स्वाभिमान तुम्ही मिळवलेला आहे या स्पर्धेअंतर्गत. आतापर्यंत जर आपण पाहिलं किती धावा केल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर 161 धावा त्याने केलेल्या आहेत आणि तो मान सन्मान ही प्रतिष्ठा आहे जी खेळाडू स्वतःच्या कष्टातून आणि कौशल्यातून अर्जित करतो. आणि म्हणून हे माझं वैयक्तिक मत आहे, कृपया करून ती कॅप खेळाडूने परिधान करूनच खेळायला हवं या अंतिम सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकतायत 9व्या आकड्यावर. भरत लक्ष्मण पाटील आणि धीरज ढोणे या दोन्ही देखील खेळाडूंसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी यांच्याकडून आलेलं आहे. हॅलो हॅलो रसिक प्रेक्षक हो, कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित कुणबी प्रीमियर लीग अर्थात KPL आणि पंचक्रोशीत ही स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ओळखली जाते. या महासंग्रामातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील तितकंच भरगच्च आहे. या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून इथे प्राप्त झालेली आहे, रुपये 10,000ची ही ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे. असे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री भावेशजी मोहन पावडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. दिवंगत पंचायत समिती सदस्य तथा KPL चे उद्घाटक स्वर्गीय महेंद्रजी अधिकारी साहेब यांच्या स्मरणार्थ KPL चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भावेशजी मोहन पावडे या ठिकाणी आपणास सन्मान कुणबी कला प्रतिष्ठानच्या तर्फे इथे केला जाणार आहे. मी विनंती करतोय की आदरणीय भावेशजी पावडे आपण कृपया पुढे यायचं आहे. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आजच्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री कल्पेशजी पुंडलिक पावडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे KPL चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भावेशजी मोहन पावडे यांना. प्रथम क्रमांकाची 10,000 रुपये रोख किमतीची ट्रॉफी ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे, दिवंगत पंचायत समिती सदस्य आणि KPL चे उद्घाटक स्वर्गीय महेंद्रजी अधिकारी साहेब यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय भावेशजी पावडे साहेब मनपूर्वक धन्यवाद. वेलकम बॅक. 16 धावा फलकावर 16 रन्स. गोलंदाज यावेळेला ऑन साइडला सजवलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. बिनबाद. सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. तदनंतर MA किंग फायटर्स कुडे संघाचा आयकॉन खेळाडू रुपेश काशीनाथ पाटील, त्याचप्रमाणे गिराळी फायटर्स संघाचा आयकॉन खेळाडू हितेश शंकर पाटील किंवा एखादा खेळाडू आपण आपल्या खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचं आहे लगेचच. क्रीडाप्रेमी राजेंद्रजी सातवी साहेब तसेच आपल्या सोबत असलेले आपला मित्र परिवार आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. क्रीडाप्रेमी आदरणीय राजेंद्रजी सातवी साहेब व त्यांच्या सोबत असलेला सर्व मित्र परिवार आपण कृपया व्यासपीठावर यावं. वेलकम बॅक. वळूयात सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 20 या आकड्यावर धाव फलक. चला कुशल चौधरी आपण सैर करूयात मेगा स्क्रीनवर जे प्रेक्षक महाराजा आलेले आहेत. बघा काय प्रेक्षकांची संख्या. 20 धावा फलकावर आणि मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत खचाखच खचाखच प्रतीक बबन पाटील, जयराज पावडे मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षरशः तुडुंब गर्दी, मांदी याळी, खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान. सागराला जे उदान येतं ते उदान आज नावजे क्रीडा नगरीमध्ये आलेलं आहे आणि जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक चहू बाजूंनी हा कॅमेरा रोल होतोय आणि याचं श्रेय जातं कुणबी प्रीमियर लीग संपूर्ण कार्यकारिणीला. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत PS कुणबी किंग संघाचे सर्व पाठीराखे. अप्रतिम प्रेक्षकांची संख्या संध्याकाळच्या या सत्रामध्ये पाहायला मिळते. खूप सारं स्वागत करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. रोहित मरले एक अतिशय दर्जेदार आणि क्लासिकल अष्टपैलू खेळाडू ज्याने जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये स्वतःचा क्लास सिद्ध केला. अद्वितीय फलंदाजीच्या बळावर आणि उच्च श्रेणीय गोलंदाजीच्या बळावर स्वतःचा शास्त्रीय दर्जा दर्शवणारा
रोहित मर्ले, ब्रँड ऑफ गांजे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी जय श्रीराम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. एक चांगला आणि दर्जेदार खेळाडू पालघर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. फलकावर धावसंख्या 21 धावा. ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे दोन संघांमध्ये. एका बाजूने आदरणीय सचिन किसन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय तीर्था वॉरियर्स गोवाडे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत PS कुणबी किंग कुडे प्रशांत रामचंद्र सातवे यांचा संघ. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळला गेलाय. डीप पॉइंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालाय हा फलंदाज. समाज बांधव तथा क्रीडाप्रेमी आदरणीय राजेंद्रजी मधुकर सातवी साहेब दुबई रिटर्न आदरणीय राजेंद्रजी सातवी साहेब तसेच त्यांच्या समवेत असलेल्या सर्व मित्र परिवार आपणास विनंती आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. तसेच पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत, समाज बांधव आहेत, त्या सर्वांनाच विनंती आहे की आपण आपलं हक्काचं व्यासपीठ आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान होऊ शकतात. तसेच सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जितेंद्रजी सुरेश पाटील साहेब वसरे यांनी देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय जितेंद्रजी सुरेश पाटील साहेब वसरे. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय तुषारजी सातवी साहेब कुडे येथील सुपुत्र आदरणीय तुषारजी सातवी साहेब, आपणच देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. दीपेश, या ग्राउंड बद्दल आपण काय सांगू शकतात? म्हणजे चारी बाजूला डोंगर रंग आहेत आणि भारतातील असे अनेक क्रिकेट स्टेडियम आहेत, त्यातील हिमाचल प्रदेश येथील धर्मशाला हे स्टेडियम, याची आठवण आपल्याला येते का? नक्कीच. आणि अतिशय सुसज्ज, नेटनेटकं सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय स्वरूपाची ही खेळपट्टी आहे. फलकावर 27 विदाउट लॉस 27 धावा सजलेल्या आहेत. भारताकडे जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या मैदानाचा देखील रेकॉर्ड जो सध्या जतीनजी पाहायला मिळतोय. यापूर्वी आपण पाहिलं होतं मेलबर्न क्रिकेट स्टेडियम मेलबर्न, जे जवळपास 1,05,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं मैदान, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या मैदानाने. आणि 1,32,000 प्रेक्षकांची क्षमता असलेलं ते मैदान आता भारताकडे जागतिक स्तरावरील सर्वात मोठं मैदान असल्याचा मान आणि सन्मान. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 28 धावा सजलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सागर मधुकर जाधव ब्रँड ऑफ केव याच्या माध्यमातून. नक्कीच दीपेश, खूप छान माहिती आपल्या माध्यमातून या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना प्राप्त झालेल्या. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित दुबई रिटर्न राजेंद्रजी मधुकर सातवी साहेब उपस्थित झालेले, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय आपल्या KPL चे कार्याध्यक्ष आदरणीय श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण दुबई रिटर्न राजेंद्रजी सातवी साहेब यांना सन्मानित करायचं आहे. तसेच पोलीस पाटील पुढे येथून आदरणीय श्री तुषारजी सातवी साहेब देखील उपस्थित झालेले, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. दरम्यान या ठिकाणी क्रीडाप्रेमी आणि दुबई रिटर्न आदरणीय राजेंद्रजी मधुकर सातवी साहेब सन्मानित होत आहेत. आपल्या KPL चे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. यानंतर आपण स्वागत करणार आहोत पुढे येथील पोलीस पाटील आदरणीय तुषारजी सातवी साहेब. मी KPL चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनीलजी शेलार साहेब यांना विनंती करतोय की आपण तुषारजी सातवी यांना सन्मानित करायचं आहे. MD बॉयज केव यांच्या माध्यमातून सागर मधुकर जाधव याने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले किंवा 3 चेंडूंमध्ये 3 विकेट बाद केले तर 1,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. तसेच नावजे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आदरणीय रणजितदादा ठाकूर नावजे यांकडून या सामन्यामध्ये 3 चेंडूंमध्ये 3 षटकार, 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स आणि 3 चेंडूंमध्ये 3 चौकार खेचणाऱ्या खेळाडूला 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. वळूयात आता सामन्याकडे. 32 धावा झालेल्या आहेत, 1 गडी बाद अशी स्थिती. खूप चांगला प्रतिसाद, उदंड आणि उत्स्फूर्त प्रति वर्षाप्रमाणे यंदा देखील आपण अनुभवू शकतायत. आणि कुशल चौधरी ब्रँड ऑफ मुरबे यांचा क्वालिटी कॅमेरा वर्क जे प्रत्येक प्रेक्षक महाराजाला कव्हर अप करतायत मेगा स्क्रीनवर. आणि हे क्रिकेटचं वेळ बघायला गेलं तर अन्य देशांमध्ये देखील क्रिकेटचा खेळ खेळला जातो, परंतु भारतामध्ये जी लोकप्रियता या खेळाला मिळाली ती उच्च श्रेणीय आहे. दीपेश दादा, आपल्याकडून आणि जतीन सरांकडून आत्ताच आपल्याला
या मैदानाबद्दलची माहिती मिळालेली आहे. पण आपण जर पाहिलं तर मान्यवरांच्या मांदियाळीने फुललेलं हे व्यासपीठ, या व्यासपीठाचं नाव आहे स्वर्गीय मन पाटील गुरुजी व्यासपीठ. आणि हे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे असे आदरणीय क्रीडाप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अविनाशजी महादेव पाटील साहेब वाणगाव बावडे यांच्याकडून आपल्याला हे व्यासपीठ प्राप्त झालेलं आहे. आणि अर्थातच या व्यासपीठासाठीची रक्कम रुपये 25,000 रोख आपल्याला आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय अविनाशजी पाटील साहेब. ओव्हर टू दीपेश. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राहुलजी पाटील साहेब खामलोली गावचे सुपुत्र यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय राहुलजी पाटील साहेब खामलोली गावचे सुपुत्र यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी केपीएलचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी शेलार साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांचं. बत्तीस धावा फलकावर 2 गडी बाद झालेले आहेत. ग्रँड फिनालेचा सामना न्यू मॅन इन भरत लक्ष्मण पाटील या आधीच्या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार झेल ज्याने परिपूर्ण केला, खास करून निलेश विलास पाटील या खेळाडूचा झेल त्याने जो परिपूर्ण केला तेथून सामन्याला कलाटणी मिळाली. गोलंदाज भाविक, गुड बॉलिंग, फास्ट अँड फ्युरियस, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. शॉन्टेडच्या आठवणी आली असेल काही क्षणांसाठी ज्या पद्धतीने चेंडूचा वेग आपण पाहतोय. भाविक विनोद घरत याच्या माध्यमातून वसीम अक्रम ज्याने 502 गडी बाद केले. वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये अजरामर किस्सांनी नटलेला गोलंदाज, अप्रतिम सुंदर गोलंदाजी भाविक विनोद घरतच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक कुणाल विश्वनाथ पाटील ब्रँड ऑफ लालठाणे, सुंदर अतिसुंदर मनमोहक नेत्रलोचक नेत्रदीपक नयन मनोहरी, नजरेच्या कवाक्षामध्ये हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवावं चक्षु विहंगम क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकतायत. कुणाल विश्वनाथ पाटील याच्या माध्यमातून सुपर फिल्डिंग, पुढे येऊन खेळण्याचं टेम्पटेशन, चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये, अप्रतिम. लेग बाईच्या स्वरूपामध्ये राजू पवार सर ब्रँड ऑफ कोरेगाव जेपी पॅनलच्या माध्यमातून दर्शवतायत हे लेग बाईज आहे. आयसीसी नियम क्रमांक 23 फलकावर 34 34 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. गोलंदाज पुनश्च एकदा भाविक आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. धन्यवाद दीपेश दादा. आपण जसं पाहिलं स्वर्गीय मन पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे व्यासपीठ रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत. माननीय श्री अविनाश महादेव पाटील साहेब वाणगाव बावडे यांच्याकडून MLM सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर L&T इन्फो मुंबई आदरणीय अविनाशजी पाटील साहेब मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे आपले विशेष अतिथी आदरणीय श्री कल्पेशजी पुंडलिक पावडे साहेब विरार यांच्याकडून आपल्याला रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत. उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कल्पेशजी पावडे साहेब कुर्लाई कॉम्प्लेक्सचे मालक आणि ज्यांनी आपल्याला टॉस बॉक्स दिलेला आहे असे आदरणीय कल्पेशजी पावडे साहेब आपले मनपूर्वक धन्यवाद. पवार अँड असोसिएट यांच्याकडून माननीय श्री सचिनजी मार्तंड पवार साहेब रावते सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सर्व मॅन ऑफ द मॅच यांच्यासाठी 15,000 रुपये रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय सचिनजी पवार साहेब. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित कुणबी प्रीमियर लीग अर्थात KPL आणि KPL ची ही स्पर्धा पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेली स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम जर आपल्याला अनुभवायचा असेल तर आपण प्रत्यक्ष या ठिकाणी खचाखच भरलेले हे स्टेडियम पाहू शकतात. तसेच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील YouTube लाईव्ह अनेक क्रिकेट रसिक हे पाहत आहेत. यंदाचं 4th क्रमांकाचं पारितोषिक कुणबी कला प्रतिष्ठानकडून रुपये 25,000 रोख तसेच स्वर्गीय श्री अनिल वसंत पवार हालोली यांच्या स्मरणार्थ श्री विशाल भरत पवार यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देखील आपणास प्राप्त झालेली आहे. 3य क्रमांकाचं पारितोषिक कुणबी कला प्रतिष्ठानकडून रुपये 25,000 रोख तसेच स्वर्गीय श्री भरत वसंत पवार हालोली यांच्या स्मरणार्थ सुनील वसंत पवार यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कुणबी कला प्रतिष्ठानकडून रुपये 90,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहे। तसेच स्वर्गीय श्री नाशिक काळू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय नाशिक पाटील यांच्याकडून आपणास आकर्षक ट्रॉफी देखील प्राप्त झालेली आहे। आणि यंदाचं केपीएलचं घसघशीत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 1,20,000 रुपये। आणि स्वर्गीय महेंद्रजी रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री भावेश मोहन पावडे यांच्याकडून आकर्षक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त झालेली आहे। सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओव्हर टू दीपेश। धन्यवाद आदरणीय अविनाशजी पाटील यांकडून जर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने एक्युरेट षटकार आला तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल। भरत लक्ष्मण पाटील बडे मंच पे बडा पंच। काही जिद्दी खेळाडू आहे। जिद्द हा एका खेळाडूचा आत्मा असायलाच हवा आणि ते दर्शवून देखील देतोय। मैदानामध्ये जर आलोय तर मैदान गाजविल्याशिवाय जाणार नाही। या जिद्दीने उतरतो नेहमीच भरत लक्ष्मण पाटील। यंदाच्या वर्षामध्ये देखील सातत्यपूर्वक कामगिरी, ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ पुन्हा एकदा दर्शवून दिलाय। ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक कुणाल विश्वनाथ पाटील या ठिकाणी चुकी करतोय। फलंदाज या वेळेला धावचीच्या स्वरूपात तंबूच्या आचऱ्याला गिरीश दयानंद पाटील याच्या खेळीला पूर्णविराम। कॉन केपीएलच्या या क्रिकेट स्पर्धेला दानशूर व्यक्तिमत्व देखील भरभरून असं दान देत असतात। कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित केपीएल या स्पर्धेसाठी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री तुषारजी तुकाराम सातवी साहेब कोडी येथील सुपुत्र आदरणीय तुषारजी सातवी साहेब यांच्याकडून रुपये 1,000 आपणास प्राप्त झालेले आहे। आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते दुबई रिटर्न राजेंद्रजी मधुकरजी सातवी साहेब यांच्याकडून देखील आपल्यास 1,500 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत। आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। यावेळेला धीरज जयराम ढोणेचा फटका फसलाय। नेटाळे एक्सप्रेस भाविक विनोद करत चुकी करणार नाहीये। तीर्था वॉरियर्स गोवाडे संघाचं क्वालिटी प्रदर्शन, गुणवत्तापूर्ण प्रदर्शन पाहायला मिळतं। 45 धावा 4 गडी बाद, 5वं षटक प्रगती पथावरती आहे। सचिन किसन पाटील यांचा संघ एकच जल्लोष करीत असताना पाहायला मिळतोय, परंतु अजून देखील जवळपास 7 षटके शिल्लक आहेत आणि क्रिकेटमध्ये आपण कधीच भाकीत करू शकत नाही। आणि येणारी 7 षटकं जी आहेत हे संपूर्ण सामना मिळून ती 7 षटके ठरवणार आहेत। कुणबी प्रीमियर लीगच्या या 6व्या हंगामाचा विजेता कोण? काळाच्या पडद्यावर नक्की काय सोनेरी सत्य दडलेला आहे? क्वेश्चन मार्क। गोलंदाज सागर मधुकर जाधव ब्रँड ऑफ केव गोलंदाज ट्रॅकवर। यावेळेला यॉर्क लेनचा चेंडू होता, महेंद्र नामदेव मोरे याला व्यवस्थित समजून आलेला नाहीये। सुंदर चेंडूची पिचिंग आपण पाहतोय। 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 45 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं। 45 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 6 चेंडूंचं येणं हे शेष पाहायला मिळतं। 1986 पासून पालघर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली आणि 1986 ते 2022 टेनिस क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपण पाहतोय। काय ग्लॅमर आलंय खेळाला। 1986 हा असा काळ होता जेव्हा अणबानी पायांनी आणि हाफ पॅन्ट परिधान करून खेळाडू क्रिकेट खेळायचे, परंतु आता काळ इतका बदललाय की ट्रॅक, टी शर्ट, शूज, कॅप, ग्लॅमरस क्रिकेट। एकेका खेळाडूकडे आपण पाहू शकतायत ब्रँडेड शूज आहेत। परंतु मी एक गोष्ट जरूर सांगेन की मित्रांनो आणि खेळाडूंनो, तुम्ही 5,000, 6,000, 7,000 रुपयांचे ब्रँडेड शूज जरूर घाला, परंतु संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी जाता, घरी गेल्यावर ज्या ठिकाणी तुमचे शूज काढून ठेवता त्या शूजच्या साईडला तुमच्या वडिलांची जी चप्पल ठेवलेली असते
त्या चपलीला होल पडलेले आहेत की नाही ते तपासून बघा. जर त्या चपलीला होल पडले असतील तर तुमच्या 5,000, 6,000 आणि 7,000 रुपयांच्या शूजची व्हॅल्यू ही 0 आहे. आणि म्हणूनच ग्रामीण क्रिकेटर म्हणून पुढे येत असताना आपली नोकरी, आपलं शिक्षण, आपला व्यवसाय आणि आई वडिलांची स्वप्न आपण पूर्ण करतोय की नाही या गोष्टीकडे कटाक्ष तुम्ही नेहमीच ठेवला पाहिजे. हा मौलिक संदेश आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून 51 धावा प्रोग्रेस कार्डवर भरत लक्ष्मण पाटील याच्या बॅट मधून देखना षटकार. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत थेट धावसंख्या इंडिव्हिज्युअली स्वरूपामध्ये 15 या आकड्यावर केवळ 8 चेंडूंचा सामना केलेला आहे भरतने. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी. ऑन साइडला भरत लक्ष्मण पाटील आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेणार नाहीये अंतिम सामन्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय अविनाशजी पाटील यांनी सांगितलं होतं, दर्शविलं होतं की थेट मुख्य व्यासपीठावर जर षटकार खेचला तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि त्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय भरत लक्ष्मण पाटील. यू ब्युटी. सुंदर फलंदाजी. 57 धावा, 4 गडी बाद. काय खेळ पाहायला मिळते. दर्जेदार, अद्वितीय, अवर्णनीय, अग्रगण्य, अग्रमानांकित कुणबी क्रिकेटचं बिलोरी ऐश्वर्य संपन्न साम्राज्य दर्शविणारा खेळाडू भरत लक्ष्मण पाटील. साखरे गावची आणि या कुणबी समाजाची आन बान शान बनून खेळतोय. अष्टपैलू नेतृत्व. यावेळेला वाईट बॉल. थोडस दडपण आहे गोलंदाजावर. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 58. 58 धावा, 5.5 षटकांचा खेळ संपन्न. यस, यावेळेला आपण पाहू शकतायत मुख्य पंचांच्या माध्यमातून फलंदाज योग्य आणि सुयोग्यरित्या बाद करार दिला जातोय. कृपेश सुधाकर घरत यष्टींच्या मागून सुंदर पद्धतीने यष्टीरक्षकाची भूमिका अदा करीत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 58 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ हा उर्वरित अवस्थेत पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टाळ्यांचा गजर आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. कुशल चौधरी यांचा क्वालिटी कॅमेरा वर्क आणि या डगआउट मध्ये जबरदस्त जल्लोष भरत लक्ष्मण पाटील या नावाचा. कारण खेळ देखील तसा दर्शवलाय. न्यू मॅन इन पुष्कर पाटील ब्रँड ऑफ दुकटन इज ऑन बॅटिंग स्टान्स. बेस्ट फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये झेल परिपूर्ण. गुड कॅच ऑफ क्वालिटी. पुष्करच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सुंदर, आउटस्टँडिंग क्लासिकल क्रिकेटचा आस्वाद मुख्य खेळपट्टीवर ऑन हॅट्रिक. अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक परिपूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे. मोहित संतोष घरत ब्रँड ऑफ नानिवली या गोलंदाजाकडे ऑन हॅट्रिक आहे. आतापर्यंत शुभम पाटील आणि भरत लक्ष्मण पाटील या 2 गोलंदाजांनी हॅट्रिक कंप्लीट केलेले आहे. ग्राउंड शॉट ऑन साइडला सजवला गेलाय. कुणाल विश्वनाथ पाटील क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील. काऊ कॉर्नर झोन मधून उत्तम फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इनिंग ब्रेक झालेले आहे. 6 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपात संपन्न होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर 60 धावा, 6 गडी बाद. एकंदरीत समीकरण 61 धावांचं टार्गेट समोर. जी खेळपट्टी आपण पाहतोय बघा, एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतोय. घरामध्ये संध्याकाळी संपूर्ण दिवस थकून जेव्हा आपण घरी जातो, घरी गेल्यावर आपल्याला पंचपक्वान्न मिळतं.
परंतु जेव्हा ते पंचपक्वांना आपण प्राशन करतो आपल्याला खूप आनंद मिळतो, परंतु ते पंचपक्वान्न बनवण्यासाठी आईने घेतलेली मेहनत ही खूप कमी जणांच्या लक्षात येते. अगदी आई माय माऊली गैलाई वरदान क्रीडा संकुल या मैदानाची देखील तशीच अवस्था. कारण इतकी सुंदर स्पर्धा या ठिकाणी साकारले गेले, खेळाडू आले, त्यांनी रेकॉर्ड्स केले, मान्यवर आले, सर्व काही गोष्टी घडल्या, परंतु हे मैदान बनवण्यासाठी घेतलेली मेहनत किती महत्वपूर्ण आहे हे देखील तितकंच अलौकिक आणि सर्वाधिक महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहतोय. आदरणीय विकास पाटील नावजे, आदरणीय बिपिन पवार नावजे, आदरणीय प्रफुल्ल पाटील नावजे, आदरणीय सत्यजित सोगले, आदरणीय सुशांत सोगले, आदरणीय पंकज सोगले, आदरणीय योगेश भोईर, आदरणीय योगेश पाटील, आदरणीय योगेश बबन पाटील, आदरणीय नंदन पाटील, आदरणीय वैभव पाटील, आदरणीय मिलिंद पाटील, आदरणीय उल्हास पाटील, आदरणीय आदित्य भोईर आणि आदरणीय प्रणय पाटील मैदान बनवण्याकरिता दिवस रात्र बंटी ठाकूर हे आणखीन एक महत्वपूर्ण नाव. मैदान बनवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर गैलाई वरदान क्रीडा संकुलाकरिता आपण जरूर प्रदान करायचा आहे. सुंदर अफाट मेहनत हे मैदान तयार करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. संपूर्ण केपीएल कार्यकारिणीच्या माध्यमातून ही स्पर्धा सलग 6व्या वर्षामध्ये गेल्या 30 ते 40 दिवसांमध्ये केपीएल संपूर्ण केपीएल कार्यकारिणीमधील कोणी एखाद्या व्यक्तीने आपल्या आई वडिलांना वेळ कमी दिला, कोणी आपल्या आजी आजोबांना वेळ कमी दिला, कोणी आपल्या मुला बाळांना वेळ कमी दिला, कोणी आपल्या सौभाग्यवतीला वेळ कमी दिला, कोणी आपल्या कामकाजाला वेळ कमी दिला, तर कोणी आपल्या प्रियसीला वेळ कमी दिला, परंतु गेल्या 30 ते 40 दिवसांमध्ये कुणबी समाज एकत्रित यावा आणि एकच सूत्रात गुंफावा याकरिता मेहनत घेणाऱ्या संपूर्ण केपीएल कार्यकारिणीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं एस्टॅब्लिशमेंट आपल्याला पाहायला मिळतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, भिंतीने एकी केली तर घर बनते, फुलाला फूल जोडलं तर फुलहार बनतो, दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. क्रिकेट फक्त निमित्त, परंतु वास्तविक अभिप्राय, वास्तविक प्रयोजन या स्पर्धेचं की समाज एकत्रित यावा. आणि 2016 मध्ये लावलेल्या एकाशा छोट्याशा रोपट्याचा वटवृक्षात होणारं हे रूपांतर खरोखरच वाखाणण्याजोगं आहे, उल्लेखनीय आहे. आपण पाहू शकतायत 1 जानेवारी 2023च्या दिवसामध्ये कबड्डी स्पर्धा वसरे क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग तसेच खेळाडू वर्गांपर्यंत आम्ही ही महत्वपूर्ण सूचना पोहोचवित आहोत. आपण या स्पर्धेचा लाभ घ्यावा. वसरे क्रीडांगणामध्ये कबड्डी स्पर्धा 1 जानेवारी 2023च्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले सुरू आहे. येणारी 6 षटके ठरवतील चमचमाती उभी ट्रॉफी कोण उचलेल. येणारे 36 चेंडू बरंच काही ठरविणार आहेत. 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंदांवर कोणत्या संघाचा अधिराज्य असणार आहे. सामन्याला सुरुवात. भरत पहिलं षटक घेऊन. कुलवर टप्प्याचा चेंडू आहे, स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये पहिली धाव इझिली डन केली जाते. श्री गणेशा धाव संख्येचा होत असताना आपण पाहतोय कुणबी प्रीमियर लीग, उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याच्या नावाने नियोजित केलेली ही स्पर्धा आपण अनुभवू शकतायत. खूप सुंदर, अद्वितीय. शेकोटीच्या उभी संघे सारी रात्र जागायचा, उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. रोज रोज कामच काम, कधी नाही त्यास आराम, कष्टाने त्या शरीरातला निपटून निघे सारा घाम. चंदन होऊन माती संगे कणा कणाने झिजायचा, उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. आणि त्या कुणबी राजाला त्रिवार अभिवादन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून कडाक्याचं ऊन असो की सोसाट्याचा वारा, दिवस रात्र राबतो तो बळीराजा. आणि म्हणूनच खेळाडूंना मी कॉमेंट्री स्टुडिओ मधून निवेदन करतोय, आपण या 5 दिवसांमध्ये भन्नाट क्रिकेट खेळलो. या 5 दिवसांमध्ये अनेक खेळाडूंच्या धावा आपण मोजल्या, अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाच्या खेळाडूंचे रेकॉर्ड्स आपण मोजले, परंतु आपण बळीराजाचे सुपुत्र आहोत म्हणून
आपण आपल्या क्रिकेटमधील धावा मोजता मोजता आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आजन्म आपल्या आई आणि वडिलांनी शेताच्या या बांधापासून ते त्या बांधापर्यंत केलेल्या धावा देखील आपण मोजल्या पाहिजेत. त्या दिवशी आपल्याला कळेल की उभ्या जगाचं पोट भरण्याचा विश्व रेकॉर्ड हा आपल्या आई वडिलांच्या आणि बळीराजाच्या नावावरती आहे. कधीतरी एक सामना तुम्ही त्या वावरामध्ये देखील घ्यायला शिका मित्रांनो आणि खेळाडूंनो. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून हा मौलिक संदेश पोचवित आहोत. वळ्या सामन्याकडे फलकावर आतापर्यंत 3 धावा झालेल्या आहेत. बिनबाद सुंदर अतिसुंदर गोलंदाजी भरत याच्या माध्यमातून यावेळेला यष्टांच्या मागे महेंद्र नामदेव मोरे याचा जलवा. गुड कॅच गॉन. धन्यवाद डीजे. आदरणीय दामोदरजी लाबड नावजे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज. आदरणीय प्रफुल्ल पाटील नावजे यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. टॅप करण्यात आले चेंडूला. डिरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळते. पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव. फलकावर 4 धावा सजलेल्या आहेत. 4 रन्स. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 57 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. 30 चेंडू 57 धावा. अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबाबदारी स्वीकारावी लागेल, आपल्या अंगा खांद्यांवरती घ्यावी लागेल. मानवी आयुष्यात सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर ते जबाबदारीच आहे. कारण एकदा का मानवी आयुष्यामध्ये अंगा खांद्यांवरती जबाबदारी आली की आयुष्यभर थकवा येत नाही आणि म्हणूनच ती जबाबदारी आता दोन्ही देखील खेळाडूंना उचलावी लागेल. 30 चेंडू 57 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार किंवा लगातार 3 चेंडूंमध्ये 3 विकेट जर आले तर आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पावडे कुर्लाई कॉम्प्लेक्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून 1500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. तसेच गिरीश दयानंद पाटील यांच्या प्रत्येक विकेट करिता ऋषिकेश गवळी यांच्याकडून आपण पाहू शकतायत 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय नितीन सातवी आणि अभय सातवी कुडे यांच्याकडून भरत लक्ष्मण पाटील या खेळाडू करिता 300 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. सामना रफ अँड टफ होण्याची दाट शक्यता. संध्याकाळचं दमट वातावरण. बॅट लाईट. निव्याचा चेंडू ट्रॅव्हल होईल की नाही क्वेश्चन मार्क. 27 चेंडू शिल्लक आहे. 54 धावांची आवश्यकता. गतवर्षीचे विजेते PS कुणबी किंग डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. बॅक टू बॅक दुसरं वर्ष देखील आपल्या नावावर करतील की काय ही आशंका. बस लाऊड अपील पाहायला मिळतं. गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर षटक हाताळलं गेलंय. गिरीश दयानंद पाटील ब्रँड ऑफ कोवाडे स्टार आयकॉन खेळाडू याला आपण पाहू शकताय. चेंडू शिल्लक आहेत 25 आणि धावा हव्या आहेत 54. हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय.
अद्वितीय गोलंदाजी आतापर्यंत अनुभवाला मिळते गिरीश याच्या माध्यमातून. बॉलिंग, लवली बॉलिंग. बस नरम हाताने फटका सजवला गेलाय वाडीश लॉंग ऑफ झोन मध्ये. केवळ सिंगल वरती सॅटिस्फाईड झालेले आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 53 धावांची आवश्यकता. युट्यूबच्या माध्यमातून शमिका पाटील, पंकज पाटील, आराध्या सातवी, सुजित पवार, रुपेश पाटील, विनीत सातवी, अक्षय सुर्वे, रुपेश पाटील, नियुक्ती सातवी, वैभव चापके, सर्वांचं खूप सारं स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. 24 चेंडू शिल्लक आहेत. 53 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जिंकायचं असेल तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. सद्यस्थितीमध्ये जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो 13च्या घरामध्ये आहे. एका षटकामध्ये 2 मोठे फटके आणि सिंगल डबलचा आधार जरी तुम्ही घेतला तरी देखील सामन्यामध्ये विजयी होऊ शकतायत. सुंदर फटका यावेळेला लॉंग लेग झोन मध्ये. मोहित संतोष घरात नानिवली ब्रँडचा ब्रँडेड चौकार. अप्रतिम चौकार या ठिकाणी खेचला गेलाय. आदरणीय सुशांत जाधव आणि भरत जाधव यांच्याकडून मोहितच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जरूर होतं, परंतु या वेळेला बॅट हातामधून जरूर स्किड झालंय, परंतु असं करू नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. जी बॅट आहे त्या बॅटनेच तुम्हाला एक खेळाडू म्हणून तुमच्या गावाचं नाव दिलंय, संघाचं नाव दिलंय, आणि जर तुम्ही एक फलंदाज म्हणून गाजले तर तुमच्या देशाचं नाव देखील तुम्हाला ही बॅटच देते. आणि म्हणूनच एक खेळाडू म्हणून तुम्ही बॅटचा आदर हा केलाच पाहिजे. सिच्युएशन कोणतीही असो. जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर निवृत्त झाला त्याने मुख्य खेळपट्टीवरती येऊन तो साष्टांग दंडवत प्रणाम केलं. त्याने 22 सेटच्या खेळपट्टीला आवश्यक आहे आदर एक खेळाडू म्हणून, कारण क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम. हा सज्जनांचा खेळ. 22 चेंडू शिल्लक, 47 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर भरत लक्ष्मण पाटील सज्ज होतोय. सद्यस्थितीमध्ये मोमेंटम PS कुणबी किंग या संघाच्या साईडने बघायला मिळालंय. गुड डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण भरत लक्ष्मण पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अष्टपैलू नेतृत्व ठाऊक आहे. अभी नहीं तो कभी नहीं, आज की शाम किसके नाम. यावेळेस ऑन साइडला सागर मधुकर जाधव, विक्रमगड तालुक्यातील केव ब्रँडचा हा ब्रँडेड आणि अतिशय उपयुक्त षटकार. 2017ची KPL जर आपण पाहिले असेल तर 2017च्या KPL मध्ये 146 धावांसहित मानाची आणि सन्मानाची ऑरेंज कॅप आपल्या नावे करणारा सागर मधुकर जाधव या वेळेला फलंदाजी ट्रॅकवर आहे. सुंदर फलंदाजी. साईडला खेळायचं होतं. चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना लेग पाईज. धाव परिपूर्ण. 21 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. 19 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावांची आवश्यकता आहे. येणारे 19 चेंडू बरंच काही ठरविणार आहेत. आशा अपेक्षा क्रिकेटचा हा खेळ, ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा हा आखाडा. भाविक विनोद घरतने चौकार खेचून कमबॅक केलंय. सामन्याचं समीकरण 18 चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता. अप्रतिम सुंदर फलंदाजी आपण पाहू शकतायत. 18 चेंडू 36 धावा, 36 धावा 18 चेंडू. संध्याकाळचं सत्र जरूर आहे, निवियाचा चेंडू जरूर आहे, परंतु दोन्ही देखील खेळाडू हे टेक्निकल साऊंड सिस्टम लाभलेले आहेत आणि त्या अनुषंगाने बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे दोन्ही देखील फलंदाजांकडे आणि त्या अनुषंगाने सामन्याला क्विट करणार नाहीयेत सागर मधुकर जाधव आणि भाविक विनोद घरत. सुंदर अतिसुंदर फलंदाजी. 18 चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता. सुपर मॅच.
संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला करावा लागतो. सकाळी जंगलामध्ये हरिण जेव्हा उठते तेव्हा ते असा विचार करते की आज मला सिंहापेक्षा जास्त धावावं लागेल, अन्यथा सिंह मला मारून खाईल. तर दुसऱ्या बाजूने सिंह देखील असाच विचार करतो की आज मला हरणापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेन. आपण सिंह असू किंवा हरिण असू, मित्रांनो, आयुष्य चांगले जगायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागेल. आणि तो संघर्ष यावेळेला दोन संघ एकमेकांच्या विरोधात करतायत. 18 चेंडू शिल्लक, 36 धावांची आवश्यकता. PS कुणबी किंग कुडे विपक्ष तीर्था वॉरियर्स गोवाडे. हॅलो, एजे फायटर्स कुकडे संघाचे आयकॉन भाविक बबन पाटील आपल्या खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचं आहे. भगवे वादळ काटाळे संघाचे आयकॉन गणेश दुंदाजी नायक आपल्या खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचं आहे. हॅलो, तसेच हा चालू सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या आयकॉन खेळाडूंनी आपलं खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचं आहे. तीर्था वॉरियर्स विरुद्ध PS कुणबी किंग कुडे. भगवे वादळ काटाळे संघाचे आयकॉन खेळाडू गणेश नाईक, एजे फायटर्स कुकडे संघाचे आयकॉन खेळाडू भाविक बबन पाटील, दोन्ही आयकॉन खेळाडूंनी आपल्या खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचं आहे. 17 चेंडू 34 धावांची आवश्यकता. आशिष मेदवले याने जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली तर आदरणीय जितेंद्र रमेश भोईर नावजे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 17 चेंडू शिल्लक, 34 धावांची आवश्यकता. सामन्याची अप्रतिम स्थिती सध्या. घडीला ऑन साइडला भाविक विनोद घरत नेटाळी ब्रँडचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. गुड शॉट. धन्यवाद. डीजे क्लासिकल पॉवर हिटिंग. 16 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता. आदरणीय संजय घरत यांच्याकडून भाविक करिता 100 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे. दे धडक बेधडक फलंदाज फटके मारतोय, एकदम कडक. भाविक घरत बॅटिंग, सुंदर फलंदाजी या ठिकाणी अनुभवाला मिळते. लेग बायचे संकेत पंचांच्या माध्यमातून. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावांची आवश्यकता. अंतिम सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय, कारण प्रत्येक चेंडू नंतर संघर्षाची वृत्ती दोन्ही देखील संघांकडून अनुभवाला मिळते. तोडीस तोड. बस फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलू शकलेला नाहीये. सागर मधुकर जाधव आय हेट माय सेल्फ म्हणत असेल. हा लॉलीपॉप होता. आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीच वाया घालवू नये, अन्यथा फक्त आणि फक्त तुमच्या पदरी निराशा पडेल. सामना रंगलाय. अतिशय चित्तथरारक अवस्थेत या सामन्याची वाटचाल पाहायला मिळते. सुपर मॅच. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज आशिष मेदवले गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मिड विकेट झोन मध्ये सजविलेला फटका, एक धाव कंप्लीट. भरत लक्ष्मण पाटील याचं चाणाक्ष क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकतोय. सामन्यामध्ये प्रचंड रंगत निर्माण झालेली आहे. अप्रतिम गुणवत्तापूर्ण लढत आहे. दोन्ही देखील संघ प्रत्येक चेंडूवर संघर्ष करतायत, जिद्दीने खेळतायत. चिकाटी फायटिंग स्पिरिट दर्शविले गेलंय. यावेळेस ऑन साइडला सजवलेला फटका, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भरत लक्ष्मण पाटील. काय क्षेत्ररक्षण आहे. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्यांचा गजर येणं अपेक्षित आहे. अद्वितीय अफलातून क्षेत्ररक्षणाचा मदमस्त मादक अनुवादक नजराणा अनुभवाला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची आवश्यकता.
खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण पाहून RA चॅम्पियन चहाडे क्रीडांगणाची आठवण आली आणि या पहिली 5 वर्षे चहाडे गटाने संपूर्ण चहाडे वासियांनी आणि RA क्रीडा मंडळाने दिलेलं योगदान हे अविस्मरणीय आणि संस्मरणीयच राहील. ते कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये RA चॅम्पियन चहाडे कबड्डी महर्षी स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून खेळणाऱ्या संपूर्ण RA क्रीडा मंडळ चहाडेचे देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस डाऊन दी ग्राउंड भाविक विनोद गरजच्या बॅट मधून क्लासिकल 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 फलंदाजी, विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण. दिल एक मंदिर तू एक मूरत है, क्या बताऊ भाविक साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब बल्लेबाजी, चक्षु विहंगम फलंदाजी पाहायला मिळते. नेत्रलोचक नेत्र दीपक फलंदाजी. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 19 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर जर षटकार आला तर आदरणीय अविनाशजी पाटील सरांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक. लॉन साइडला सजवलेला फटका डीप मिड विकेट झोन मध्ये पुष्कर पाटील पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव इझिली डन केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने एजे फायटर्स संघाचे आयकॉन खेळाडू भाविक बबन पाटील आपल्या खेळाडूंचं मानधन घेण्यासाठी यायचंय. लगेचच भाविक बबन पाटील. हॅलो, सर्व संघ मालकांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना देखील विनंती आहे की या अंतिम सामन्यानंतर मुख्य पारितोषिक वितरण समारंभ याच ठिकाणी संपन्न होणार आहे, तेव्हा आपण सर्व खेळाडूंचं आणि सर्व स्पर्धक गटांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. पुनश्च एकदा सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. 9 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. ग्रँड फिनाले कसा असावा मी तर म्हणेन जो सुरू आहे अगदी तसाच असावा. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं फुल मनोरंजन. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये षटकार. 6 धावा. गुड शॉट. भाविक विनोद घरत हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, हे नाव तुमच्या लक्षात राहील. सामन्याचं समीकरण, चेंडू शिल्लक आहेत 8, धावा हव्या आहेत 11. 500 रुपयांचं रोख पारितोषिक आदरणीय अविनाशजी पाटील यांच्या माध्यमातून या षटकाराकरिता अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण आपण अनुभवू शकतायत. 8 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. वैयक्तिक केवळ 10 चेंडूंमध्ये 27 या धावसंख्येवरती खेळतोय स्टार आयकॉन नेटाळी एक्सप्रेस भाविक विनोद घरत. सुपर बॅटिंग, 270चा स्ट्राइक रेट. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला, काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून षटकार. 6. धन्यवाद डीजे. 7 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. आदरणीय कल्पेशजी पावडे कुर्लाई कॉम्प्लेक्सचे सर्वे सर्वा यांकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. भाविक या खेळाडूसाठी आदरणीय संजयजी गरत यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक. भाविक विनोद गरत या खेळाडू करिता. 7 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षण बहारदार बघायला मिळालाय. एकेरीवरती सॅटिस्फाईड. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. केवळ 12 चेंडूंमध्ये वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज भाविक. आदरणीय रणजितदादा ठाकूर नावजे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक भाविक या खेळाडूसाठी. 6 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. भाविक जणू काही दर्शवून देतोय, ले जाएंगे ले जाएंगे, KPL 2022 की ट्रॉफी ले जाएंगे. आणि हे दर्शवून देतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 4 धावांची आवश्यकता. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. प्लेअर ऑफ द सिरीज करता देखील आदरणीय कल्पेशजी पावडे लालठाणे गावातील हे कोहिनूर कुर्लाई कॉम्प्लेक्सचे सर्वे सर्व यांकडून 2000 रुपये.
आदरणीय प्रशांत गरत नेटाळी यांच्याकडून भाविक करिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 6 चेंडू शिल्लक 4 धावांची जी एकंदरीत आपण आवश्यकता पाहिलेली आहे. सामन्याचं समीकरण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज आशिष मेदवले, यावेळेस सेफ स्ट्रोक साईडला खेळला गेला. दुसऱ्या धावेसाठी वळाले. धावचीची संधी, स्वायर फेकी, ओव्हर एक्साइटमेंट. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या आधीच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्या भाविक या फलंदाजाने आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावर. 5 चेंडू शिल्लक 2 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 गेंदे शेष, 2 रनों की जरूरत. मॅच विनर 13 चेंडूंमध्ये 36 या वैयक्तिक धावसंख्येवर भाविक. साईडला फटका सजवला गेलाय. पहिली धाव कंप्लीट आणि या वेळेला एकंदरीत दुसरी धाव कंप्लीट. विजयावर शिक्का मोर्तब. चॅम्पियन्स तीर्था वॉरियर्स गोवाडे SDZ. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी व्यासपीठासमोर येथे उपस्थित राहायचं आहे. मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण लगेचच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व विजेत्या स्पर्धकांना आणि संघांना सन्मानित केले जाणार आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे. पंचक्रोशीतून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रम जो आता या ठिकाणी संपन्न होणार आहे